विद्यार्थ्यांनो, सेशन नंबर 41 मध्ये स्वागत आहे। पहिलं सेशन चालू होत आहे सेल्फ पाथ लर्निंग मध्ये। 3 क्वेश्चन्स आहे। पहिला क्वेश्चन आहे, स्टार्ट करूया। सिलेक्ट द करेक्ट URL टू सर्च रेडी टेम्पलेट्स। तर याचं करेक्ट आन्सर आहे पहिलं http://templates.office.com। आन्सर सबमिट करायचा आहे। सेकंड क्वेश्चन आहे, यू कॅन रिनेम PowerPoint फाइल्स। तर याचं करेक्ट आन्सर आहे ट्रू, आपण रिनेम करू शकतो। देन थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, क्लिक ऑन ब्लँक्स आहे, टॅप टू एक्सपोर्ट युअर प्रेझेंटेशन PDF फाइल फ्रॉम। तर याचा करेक्ट आन्सर आहे फाइल। अशा प्रकारे आपलं हे सेल्फ पाथ लर्निंग इथे आपल्याला एंड करायचं आहे। यानंतर पाहूया नॉलेज चेक। यामध्ये टोटल 5 क्वेश्चन्स आहे। पहिला क्वेश्चन आहे, टाइप ब्लँक्स इनटू द ॲड्रेस बार ऑफ युअर ब्राउझर टू एक्सप्लोर टेम्पलेट्स इन द ऑनलाइन व्हर्जन ऑफ मायक्रोसॉफ्ट ऑफिस। तर याचं करेक्ट आन्सर आहे office.com। थर्ड नंबरचं यावर क्लिक करायचं आहे, सबमिट करायचं आहे। देन सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, प्रेस द ब्लँक्स आहे की ऑन युअर कीबोर्ड टू एक्साइट द फुल स्क्रीन मोड। तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, एस्केप वर क्लिक करायचं आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे। त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, क्लिक ऑन द ब्लँक आयकॉन टू एक्सप्लोर PowerPoint टेम्पलेट्स इन द ऑनलाइन व्हर्जन ऑफ मायक्रोसॉफ्ट ऑफिस। तर याचं करेक्ट आन्सर आहे PowerPoint 4 नंबरचं। क्लिक करायचं आहे, आन्सर सबमिट करायचा। You have created a quiz game in the online version of Microsoft PowerPoint. You click blanks to view the quiz in the full screen mode. तर याचं आन्सर आहे प्रेझेंट मोड मध्ये आपण फुल स्क्रीन करू शकतो। आणि लास्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग यू कॅन यूज द क्रिएट अ क्विज गेम। तर याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट PowerPoint आहे, गुगल स्लाइड्स आहे, कॅनवा आहे। हे तिन्ही ऑप्शन मध्ये आपण क्विज गेम प्ले करू शकतो आणि आन्सर हे सबमिट करायचं आहे। अशा प्रकारे नॉलेज चेकचे क्वेश्चन्स आपल्याला इथे एंड करायचे आहे, ओके करायचं आहे। तर यानंतर डू इट योरसेल्फ आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर पहिला क्वेश्चन आहे, सेव्ह गिवन प्रेझेंटेशन ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम स्टार्टअप प्लॅन। पहिला प्रश्न आहे, इन द गिवन प्रेझेंटेशन सर्च व्हिज्युअल रिझ्यूम टेम्पलेट युझिंग फाइल टॅब न्यू सर्च बार। स्टार्ट करूया क्वेश्चन। फाइल मध्ये जायचं आहे, न्यू मध्ये जाऊ, तर सर्च बार मध्ये आपल्याला व्हिज्युअल रिझ्यूम सर्च करायचा आहे। व्हिज्युअल रिझ्यूम क्लिक करायचं आहे, क्रिएट करायचं आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे। सेकंड क्वेश्चन आहे, सेव्ह द गिवन प्रेझेंटेशन ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम व्हिज्युअल रिझ्यूम युझिंग टॅब। त्याला आपल्याला सेव्ह करायचं आहे। फाइल टॅब मध्ये जाऊन सेव्ह ॲज वर क्लिक करायचा, त्यानंतर डेस्कटॉपवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला व्हिज्युअल रिझ्यूम असं लिहायचं आहे।
रिझ्युमे आणि सबमिट करायचं आहे. त्यानंतर 3rd नंबरचा क्वेश्चन स्टार्ट करूया. सिलेक्ट द टेक्स्ट SBJ हाय स्कूल, चेंज इट्स फॉन्ट टू बेल एम्प्टी, फॉन्ट साइज 32 and change its font color to orange using home tab font group. क्वेश्चन स्टार्ट करूया. SBJ हाय स्कूल जे टेक्स्ट आहे त्याला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आधी आणि त्याला आपल्याला फॉन्ट साइज बेल एम्प्टी करायचा आहे. फॉन्ट जो आहे तो बेल एम्प्टी करायचा आहे. अशा प्रकारे आणि फॉन्ट साइज 32 घ्यायचा आहे आणि फॉन्ट कलर ऑरेंज असा घ्यायचा आहे. आणि आज सबमिट करायचं आहे. देन 4 नंबरचा क्वेश्चन आहे. गिवन प्रेझेंटेशन ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम स्टार्टअप प्लॅन युझिंग द फाइल टॅब सेव्ह ॲज. स्टार्ट करूया क्वेश्चन. यामध्ये आपल्याला स्टार्टअप प्लॅन या नावाने सेव्ह करायचं आहे डॉक्युमेंट. सेव्ह ॲज वर क्लिक करायचं आहे. डेस्कटॉपवर जायचं आहे. तिथे क्लिक करून स्टार्टअप प्लॅन असं घ्यायचं आहे. सेव्ह करायचं आहे. सबमिट करायचं आहे. त्यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन आहे. इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द टेक्स्ट बेनिफिट्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड अलाइन इट टू द राईट युझिंग होम टॅब पॅराग्राफ ग्रुप अलाइनमेंट राईट. बेनिफिट्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर सिलेक्ट करायचं आहे आणि त्याचं अलाइनमेंट आपल्याला राईट करायचे आहे. बेनिफिट्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर अलाइनमेंट राईट करायचे आहे आणि आन्सर सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे आपले डू इट युअरसेल्फचे प्रश्न इथे आपल्याला एंड करायचे आहे. ओके करायचं आहे. तर स्टार्ट करूया. यामध्ये आहे सिम्युलेशन्स क्वेश्चन. 2 क्वेश्चन्स आहेत. पहिला क्वेश्चन आहे. ऑलवेज इन्श्युअर दॅट युअर प्रेझेंटेशन आर फॉर्मॅटेड correctly for printing, so export your presentation as a PDF. स्टार्ट करूया क्वेश्चन. तर यामध्ये आपल्याला एक्सपोर्ट करायचे आहे दिलेल्या फाईल. यामध्ये एक्सपोर्ट वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्रिएट PDF आणि पब्लिश करायचं आहे. आन्सर सबमिट करायचं आहे. सेव्ह. Then second question आहे. use of save makes a copy of working presentation and keeps the original presentation intact. So save the given presentation on your desktop using save as with the name infographic poster. तर यामध्ये infographic poster जे आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि save as करायचं आहे. save as वर क्लिक करून डेस्कटॉपवर इथे फाईल नेम मध्ये क्लिक केल्यानंतर इन्फोग्राफिक पोस्टर असे नेम येऊन जाईल. फाईल नेम आणि सेव्ह करायचं आहे आणि आन्सर सबमिट करायचं आहे.
सिम्युलेशन क्वेश्चनचा एंड करायचे आहे एक्झाम अशा प्रकारे आणि कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर आहे सेशन कम्प्लिशन टेस्ट. सेशन कम्प्लिशन टेस्ट मध्ये आपल्याला 100 आउट ऑफ 100 घ्यायचे आहे. तर स्टार्ट करूया एक्झाम. तर स्टार्ट होत आहे. तर पहिला क्वेश्चन आहे वायरलेस नेटवर्क कार्ड्स allow computers to be connected without cables. Read the question and select the correct answer. तर याचं उत्तर आहे ट्रू. यानंतरचा क्वेश्चन आहे मॉड्युलेशन इज द नेम ऑफ प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग डिजिटल सिग्नल इनटू द एनालॉग सिग्नल. तर याचा आन्सर आहे ट्रू. सॉरी फॉल्स. ट्रू आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे सॅटेलाइट कनेक्शन इज प्रोव्हाइडेड बाय केबल टेलिव्हिजन कंपनीज युझिंग देअर एक्झिस्टिंग टेलिव्हिजन केबल. तर याचं उत्तर आहे फॉल्स. 4 नंबरचा क्वेश्चन आहे इन मेनी ऍप्लिकेशन्स प्रोग्राम दिस फीचर्स इज यूज टू बी प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन और रिक्वेस्ट इनपुट. तर याचं उत्तर आहे डायलॉग बॉक्सेस. In many application programs, this feature is used to provide information or request input. तर यामध्ये म्हटलं आहे की जे ऍप्लिकेशन्स प्रोग्राम असतात ते प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन करतात. तर ते कोण्या पद्धतीने 4 ऑप्शन आहे. तर यामधलं आन्सर आहे डायलॉग बॉक्सेस. अशा प्रकारे आपले पूर्ण क्वेश्चनचे आन्सर इथे कंप्लीट झालेले आहे आणि आपल्याला इथे एक्झाम एंड करायची आहे. तर सेशन नंबर 41 इथे कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच शेअर करा